चाणक्य लाल नाद बहवो दोषांस्तडाड नाद बहवो गुणा तस्मात् पुत्रं च शिष्यं च ताडयेन्न तू लाल येतो. लाड केल्याने दोषांचे बाहुल्य वाढते, तर चुका केल्यावर मारले असता गुणांची वृद्धी होते. म्हणून मुलाला आणि शिष्याला कठोर बनून शिक्षा करणे चूक सुधारण्यासाठी योग्य ठरते. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. तसंच मुलाला सुद्धा वेळेवर काही चुका घडल्या असतील तर वेळेवर बोलणे, वेळेवर मारणे, किती मारणे ह्याच्यामध्ये पण मर्यादा असते, तरच देवपण येतं. लालन म्हणजे काय तर माता पिता तद्वतच आपल्या शिष्याला पुत्रवत समजणारा गुरु मुलांना प्रेमाने वाढवतात. त्यांनी चुका केल्यास, शिकण्याचा आळस केल्यास प्रेमापोटी त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करतात. परंतु काही मुले याचा गैरफायदा घेतात आणि त्यांच्या चुका सुधारतच नाहीत. मग अनेक दोष त्यांच्यात वाढीला लागतात, ते हाताबाहेर जातात. पण याला कारणीभूत कोण आहेत तर आई वडील किंवा गुरु आहे ना, त्यांचे शिष्य असतील. ताडण म्हणजे काय तर या उलट मुलांच्या भल्यासाठी त्यांनी चुका केल्यास, कठोर बनून त्यांना शिक्षा केल्यास ते धाकापायी सुधारण्याचा प्रयत्न करतात. हळूहळू त्यांना शिस्त लागते व पुढे ते शाबासकी मिळवण्याचाही प्रयत्न करतात. त्यांच्या गुणांमध्ये वृद्धी होते. परंतु अतिशिस्तीतील मुले मात्र खोटे बोलतात, वाम मार्गाला लागतात. रोपट्याला पाणी जास्त झाले तर त्याची मुळे सडतात, है ना. पाणी म्हणजे काय, प्रेम. सडतात. त्यांच्या वाढीसाठी योग्य ऊन ही हवे असते. बरं, उन्हात कसे उन्हाचे चटके बसायला पाहिजे ना, तसंच मुलांना, तसेच लहान मुलांचेही आहे. त्यांना प्रेम देण्याबरोबरच कठोर शासन करणेही गरजेचे आहे. अतिलाड आणि अतिशिस्त केव्हाही घातकच असते. म्हणजे अतिशिस्त पण लावू नये आणि अतिलाड पण करू नये. लाड करावं मर्यादित, त्याला पण मर्यादा असते. आणि शिस्त राहायला सांगावं, त्याला पण मर्यादा असते. त्यामुळेच यांचा सुवर्ण मध्य नेहमीच साधला गेला पाहिजे. ह्याच्यावर तुमचं काय मत आहे हे मला कमेंट्स करून सांगा. कारण चाणक्य नीती ही व्यवहारासाठी, लहान मुलांना कसं वागावं, कसं राहावं हे आई वडिलांना सजेशन देण्यासाठी. काही आई वडील म्हणतील काय, हा आम्हाला सजेशन नको, आम्ही आमची मुलं बघू कसं करायचं ते, असे म्हणणारे आई वडील कुठेतरी अभिमानी असतात. बरोबर. कारण ते त्यांच्या मुलांवर जास्त लाड करतात आणि मुलांकडे दुर्लक्ष करतात. पण काहीतरी आपल्याला हे घ्यायचं आहे, आपल्या मुलांना सुसंस्कारित करायचं आहे, तर आपण ते घ्यायला पाहिजे. चाणक्य नीती व्यवहार कुशल बनवते, राजकारणामध्ये नंबर 1 बनवते. सगळ्यामध्ये कसं राहावं, कुठे राहावं हे सगळं चाणक्य नीती शिकवते. लहान मुलांपासून चाणक्य नीती शिकवा. बघा तुमची मुलं पुढे कुठे जातील, काय करतील पुढे. नक्कीच देशाचं नाव सुवर्ण अक्षरात चांगल्या पद्धतीने कमवतील, एकदम चांगल्या पद्धतीने. जसं श्रीरामाने नाव कमवलं ना, माता कौशल्याचं, पिता दशरथांचं कमवलं की नाही. ही चाणक्य नीती त्यावरच आहे. बघा तुम्ही, आत्मसात करून बघा. नक्की या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आर्य चाणक्याच्या अनेक गोष्टी तुमच्या समोर, अनेक व्यवहारात कसं राहायचं हे तुमच्या समोर आम्ही आणतो. तर तुमच्याकडून एक आम्हाला लाईक बनतो, सबस्क्राईब बनतो आणि फॉरवर्ड करायला
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.